नवसे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जसं पहिल्या डावाला सुरुवात होतील आमचे साथी समालोचक हार्दिक किणी आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. कोपर संघ आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी आयोजकांकडून सूचना आले आणि बाकीचे खेळाडू कोणी बाकी असतील, प्रेक्षक बाकी असतील तर आपण जेवण करून घ्या. जेवण तयार आहे. धन्यवाद. व्यासपीठ आहे, कॉमेंट्री बॉक्स आहे, त्याच्या उजव्या बाजूने बघा जेवणाची व्यवस्था केलेली आहे शेडमध्ये. तर प्रत्येकाने जेवण केल्याशिवाय जाऊ नये. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार रोहनला पण देतोय. वेल प्लेड रोहन, चांगली बॅटिंग स्पेशली या ठिकाणी स्लॉग ओव्हरमध्ये आणि जिथे रन्स होत नव्हत्या तिथे त्याने रन्स केल्या. आई गावदेवी संदीप टीमचा 12th मॅन प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये उद्या. तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. मनोज भाऊ, बॅट्समन कोण स्ट्राईकला माहिती आहे? दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. संदीप संघाचा प्लीज 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उद्या. जिथपर्यंत तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत नाहीये तिथपर्यंत या ठिकाणी मॅच ऑन होणार नाही. सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. दोन संघांमध्ये एका बाजूला आई गावदेवी संदीप आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी नवसे. या दोन संघांमधील हा सामना आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती केतन. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूचा किरडकिनी झाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यांना पाहायला मिळाली. बॅटर केतनच्या बॅटमधून ही सिंगल आपण पाहिल्या त्या स्ट्रायकिंगवरती जयेशला आपण पाहतोय. सामना 5 षटकांचा. मागच्या सामन्यामध्ये धावा डिफेंड झाल्या होत्या, त्याच्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या होत्या. दुपारचं सत्र आहे त्याचमुळे इथे ज्या पद्धतीने आपण पाहतोय अंदाज लावू शकत नाहीये एक्झॅक्टली काय घडू शकतं, कारण क्रिकेट आहे. पहिल्या चेंडूचं खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय चांगल्या पद्धतीने या बॉलला डिलिव्हर या ठिकाणी केलं होतं. चिप शॉट केल्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून झाला होता. धावसंख्या फलकावरती दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. यंगस्टर चषक 2026चा हा थरार आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच जी पर्वणी खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळते चालू होणार आहे. या बॉलवरती क्रॉस पॅटचा वापर जरूर त्या ठिकाणी केला जातोय. डीपमध्ये फिल्डर ठेवला गेलाय. एक धाव मिळेल या देखील बॉलवरती. आजच्या दिवसामध्ये ते मोठे फटके कुठेतरी पाहायला मिळाले नाही आहेत. शेखर गिनी सर ज्या पद्धतीने तुम्ही देखील अनुभवलंय, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं लो स्कोरिंग टोटल तिथे होती. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील हवी तशी बॅटिंग या ठिकाणी यंगस्टर माकणे टीमच्या माध्यमातून झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये कुठली कमी त्यांनी पडू दिली नाही. धावसंख्या फलकावरती 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला. पुढचा बॉल एक्स्टम्पला मिस कडून जाणारा हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या फलकावरती 4. पहिल्या षटक सध्या प्रगती पथावरती अक्षय कुडूची
चांगली गोलंदाजी पहिल्या 3 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या 3 बॉलमध्ये फलंदाजांना त्याने थांबवून ठेवलं. जो जयेश लिपी बॅटर एक अतिशय विध्वंसक फलंदाज आहे, त्यालाच थांबवून ठेवलं. ते फुलटॉस बॉल ऑनसाइड या ठिकाणी ढकलल्या गेल्या बॉलला बॉल जातोय गॅपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला क्लिअर करून 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या फलकावरती 8, 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची टोटल 8 वरती जाऊन पोहोचलं. या ओव्हरमधील पुढचा बॉल समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅट स्विंग प्रॉपर क्विक अँड फास्ट आणि बॉल सरळ निघून जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे जयेशच्या बॅटमधून. 1 मोर 6 षटकार. धावसंख्या फलकावरती 14. जी करताना स्किल्स आपल्याला पाहायला मिळते जे जयेशचे बॅकफुटला जाऊन मोस्टली स्ट्रोक तो खेळत असतो आणि मागचा जो फटका होता तिथे युवराज सिंगची आठवण झाली ज्या पद्धतीनं तो फटका खेळला आणि त्याचे जे रिॲक्शन्स होते चेहऱ्यावरती जे हावभाव आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या फलकावरती 14, 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती अक्षय. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी ठेवला चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 14. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी लिफ्टी बॅटर्ससाठी हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा स्कोर कार्डवरती. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि या दुसऱ्या षटकामध्ये सौरव पाटील आपण पाहतोय दुसऱ्या षटकात आणण्याकरिता दाखल झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा फलकावरती लागल्या गेल्या. त्यामध्ये जयेशच्या 4 बॉलमध्ये 11 धावा. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते. जरा वेळ जास्त जातोय प्लीज मित्रांनो घाई करा कारण आज आपल्याला शेड्यूल वेळेवरती पूर्ण करायचं आहे आणि आजचं शेड्यूल जे ते उशिराने सुरू झालं आणि आयोजकांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की प्रत्येक संघाला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्याचमुळे ते डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये सातत्याने दिसून येतं आणि ते डिसिप्लिन फॉलो करणं तुमचं देखील आद्य कर्तव्य आहे. पुल शॉट डिस्टन्स हवं आहे फ्री झोनमध्ये. बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आणि सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. 4 धावा. गेल्या शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सुरुवात चांगली झाली या षटकाची. सौरव पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याच्या विरोधामध्ये हा चौकार येताना आपण पाहतोय. 18 धावा फलकावरती. या ओव्हरमधील दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हँडल केलं होतं. या बॉलला जनरल पुश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकदा मिळतं या बॉलवरती. 19 धावा फलकावरती. 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 बॉल्सचा खेळ आतापर्यंत झाला. चांगल्या पद्धतीने रन्स येताना दिसल्यात कारण आता जे कॅल्क्युलेशन आपण पाहतोय बॅटिंगमध्ये. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. आता पुनश्च एकदा लिफ्टी बॅटर अर्थातच जयेश स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. देखील एक अतिशय विस्फोटक फलंदाज आहे.
पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण पाहिल्यात. स्किल्स चांगल्या आहेत त्याच्याकडे. खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट मिळताना पाहायला मिळते. वेस्टर्नचा वेध घेतला गेलाय. क्लीन बोल्ड बॅटर जयेश गॉन. एकोणीस फलकावरती 3 बॉलचा किल्ला ठिकाणी झाला. नवीन बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि अखेरकार सौरवने ती पहिली सफलता प्राप्त करून दिले गेले. विस्फोटक फलंदाज आहे हा उल्लेख आधी झाला होता बॅटर केतनचा आणि त्याचबरोबर बॅटर जयेशचा. त्यामध्ये जयेशची विकेट गेले. 3 बॉलचा किल्ला आतापर्यंत झालाय. चौथा बॉल ओव्हरमधील मिस्टर सौरव आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करत असताना 3 चेंडू आतापर्यंत झाले. चौथा बॉल या ओव्हरमधील स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता पहिल्याच बॉलवरती. शतशक तरीके आहेत एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला गावदेवी नवसाई आणि एका बाजूला आहे गावदेवी चांदीप. या 2 टीममध्ये ही बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. विकेट गेल्यानंतर पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. का वेग होता या बॉलवरती आणि या लेंथ देखील अप्रतिम पाहायला मिळाली. लाईन देखील चांगली होती या बॉलवरती. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवला जातोय. लेंथ अप्रतिम होती आणि त्याचबरोबर लाईन वापरली होती. ऑफ्टॉनच्या बाहेर बॉल ठेवला. बॅटरचे पाय जे होते त्या ठिकाणी चाललेले नव्हते. फुटवर्क त्या ठिकाणी आपण पाहिलं बरोबर जागेवरती होते. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल हुक शॉट आणि इथे चांगला रिझल्ट मिळू शकतो आणि यस बॉल सरळ क्लिअर झालाय. फाईन लेगला शेवटच्या बॉलवरती केतनच्या बॅटमधून क्रॅकिंग स्ट्रोक षटकार 6 धावा. सव्वीस फलकावरती 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. सागर स्मृती कशित कुपर टीम आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पण पूर्ण करून घ्या. पुन्हा एकदा अक्षय कडू गोलंदाजी मार्कवरती. मागच्या ओव्हरमध्ये मिडल ऑफ द ओव्हर जे आपण दृश्य पाहिलं तिथे कामगिरी चांगली झाली होती. परंतु शेवटच्या बॉलवरती जो षटकार आपल्याला पाहायला मिळाला केतनच्या माध्यमातून इथे जयेश पास झाल्यानंतर केतन सूत्र हलवत असताना 26 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अक्षय ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल ऑफ साईडला हा स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतोय. डायरेक्ट हिट करण्याचा अंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकच धाव घेतलं या बॉलवरती. ओव्हर थ्रू झाला होता तरी देखील दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाही कारण बॅटर केतनला स्ट्राईक हवी आहे. कारण प्रत्येक बॉलवरती त्याची एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे आणि कॅल्क्युलेशन जे त्याने माइंडमध्ये सेट केलं त्या कॅल्क्युलेशनला फॉलो करून रन्स बनवायचे आहेत येणाऱ्या या ठिकाणी 3 षटकांमध्ये. चांगल्या पद्धतीनं हा बॉल डिलिव्हर केला होता. पॅनमध्ये त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर केलं होतं. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते एकंदरीत
29 धावा फलकावरती टाकल्या गेल्या. तर रन्स थांबवू शकतात आय थिंक या ओव्हरमध्ये. अक्षय इन्स्पायर झाला कारण पहिले 2 बॉल जे त्याने डिलिव्हर्ड केल्यात, परंतु या बॉलवरती पुल शॉट हॅमर केले गेले आणि सरळ बॉल डीप मिड विकेटला बॅटर केतनच्या बॅटमधून षटकार 6 धावा. मैदानामध्ये रुतबा आणि रुबाब दाखवत असताना केतन आपल्याला पाहायला मिळतोय संदीप गावाचा. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगल्या पद्धतीने ठिकाणी ऑन ड्राईव्ह दाखवला जातो. लॉंगॉन मध्ये शतक जाईल. पूर्वी एकच धाव या बॉलवरती पूर्ण केले. धावसंख्या फलकावरती 36. छत्तीस धावा फलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5वा बॉल या ओव्हरमधील गोलंदाजी मार्क होती अक्षय. इथे फटका फसला डाऊन दी बॉल विकेट किपर. आणि जी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ओव्हरमध्ये अक्षयने केलंय. षटकार त्याच्या अगेन्स्ट आला जरूर, परंतु तदनंतर तो इन्स्पायर झाला आणि विकेट घेतलाय या ठिकाणी प्रतीकची. गॉन. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा फलकावरती नवीन बॅटर मीट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा सामना देखील अतिशय महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळेल. विकी 11 उमरोली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत त्यांच्या अगेन्स्ट संतोषी माझा घाटीम टीम आपण पाहणार आहोत. बॉल साईड डीप मिड विकेटला एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झाले. 38 धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगल्या पद्धतीने रन्स पहिल्या 3 षटकांमध्ये आल्यात, परंतु आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा येतील हा एक मोठा प्रश्न सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. केतन अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे आणि जर स्लॉग ओव्हरपर्यंत जर का तो टिकून राहिला तर इथे रन्स येऊ शकतात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात आमचा फॉर्म नाही साधा काम सारे गावकरी साथीला. दत्त गुरूंच्या कृपेनं माझी खेळाडू आल्यात एकत्र. हातभार लागलाय सर्वांचा केली मेहनत साऱ्यांनी दिनरात. आहे आमचा फॉर्म नाही साधा काम सारे गावकरी साथीला. आहे आमचा फॉर्म नाही साधा काम सारे गावकरी साथीला. दत्त गुरूंच्या कृपेनं माझी खेळाडू आल्यात एकत्र. हातभार लागलाय सर्वांचा केली मेहनत साऱ्यांनी दिनरात. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण मागच्या 3 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने रन्स आल्यात. या धावा खूप महत्त्वाच्या ठरतील. मागच्या सामन्यामध्ये देखील 49 डिफेंड झाल्या होत्या. त्या दिवशीच्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या होत्या. आता या मॅचमध्ये चित्र काय दिसेल? राजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हरमध्ये राज त्याला करायचं, साम्राज्य त्याला उभं करायचं आणि त्या प्रयत्नामध्ये तो ठिकाणी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय मिस्टर राज.
चौथ्या षटकाला प्रारंभ झाला आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती राज या ठिकाणी दाखल होतोय. स्ट्रायकिंगवरती मीत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका करण्याचा प्रयत्न आणि तिथे सरळ बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार वरती पहिल्याच बॉलवरती षटकार आला. बॅटर मीतच्या बॅटमधून या 6 धावे त्यांना पाहायला मिळत आहेत. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकंसं चांगलं एलिव्हेशन मिळालेलं नाहीये, परंतु तरी देखील बॉल क्लिअर करेल. 4 धावून खेळता चौकार बॅटर मीतच्या बॅटमधून. चांगले फटके या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. बॅटर मीतच्या बॅटमधून मागच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके येताना दिसत आहेत. 48 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चौथं षटक प्रगतीच्या मार्गावरती आणि चौथ्या षटकामधील 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. या ओव्हरमधील तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती राज. पुनश्च एकदा या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज केतन मीतचा खेळ. मीतला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. .48 रन्स स्कोरकार्ड होती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. नवीन बॅटर अर्जुन मैदानामध्ये दाखल झालाय. अर्जू मैदानामध्ये दाखल झालाय. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चांगल्या पद्धतीनं बाउन्स झाला. आता विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास मिळाला. डॉट बॉलने सांगता होत असताना 4 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. 48 फलकावरती 48 रन्स स्कोरकार्डवरती अर्जू नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. भरपूर अपेक्षा असणार आहेत स्लॉग ओव्हरमध्ये. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पिक केल्या गेल्या. या बॉलला डीप स्कोर लागल्या शतशिक त्या ठिकाणी आहेत. एकदा मिळालं या बॉलवरती. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 49 फलकावरती लागल्यात. 5 बॉल्सचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. एक पार्टनरशिप चांगली बिल्ड होताना दिसलाय प्रत्येक फॉल ऑफ विकेट्समध्ये. पहिल्या विकेटसाठी देखील डबल डिजिटमध्ये पार्टनरशिप बिल्ड झाली होती. सेकंड विकेटसाठी देखील केतन आणि त्याचबरोबर प्रतीकमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. ते थोडासा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आय थिंक शेवटच्या बॉलवरती सिंगल घेऊन स्ट्राईक ठेवायचे होते. आजचा मनसुबा त्या ठिकाणी होता. या मनस्थितीमध्ये बॅटर केतन होता. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 49 49. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल विकी 11 उमरोली आणि त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत त्यांच्या अगेन्स्ट जे संतोषी माता टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. उद्या माझ्यासोबत वेदांत बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. 5वं षटक अद्याने गेले दाखल झाले. 49 फलकावरती लागल्या गेल्यात.
जर जेवायचं कोणी बाकी असेल या दुपारच्या सत्रामध्ये तर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. अजूनही जेवणाची व्यवस्था सुरू आहे बरोबर मुख्य स्टेजच्या उजव्या बाजूला. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता वेदांत शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूंची जबाबदारी ती सूत्र या ठिकाणी गोलंदाज वेदांतच्या हातामध्ये दिली गेलेत. तनिष्कच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला होता. नेक्स्ट मॅचमध्ये देखील तीच अपेक्षा असणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या फलकावरती 50 अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाले. 50 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 6 बॉल अजूनही बाकी आहेत आणि सध्या तरी गोलंदाज वेदांत खचलेल्या मनस्थितीमध्ये दिसतोय. बॅक करावं लागणार आहे कारण मागच्या 4 ओव्हरमध्ये रन्स झालेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल जाईल डीप मध्ये. शतक त्या ठिकाणी पोहोचतात. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती घेतले गेले. 51 रन स्कोरकडे लागले गेल्यात. 51 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. मॅचमध्ये केतनला आपण पाहतोय चांगली बॅटिंग त्याने केलं. जिथे खऱ्या अर्थानं या इनिंगची गरज होती तिथे त्याने हा टच दिलाय. 10 बॉलमध्ये 22 धावा. आणि जर 5 बॉलमध्ये कमीत कमी 3 बॉल जरी तो खेळला तर तिथे रन्स डेफिनेटली येतील. ऑलरेडी मजबूत स्थितीमध्ये आणि गावदेवी चांदीप संघ मागच्या 4 ओव्हर्समध्ये ज्या कॅल्क्युलेशनने रन्स बनवल्यात ते कॅल्क्युलेशन पूर्ण करताना दिसल्यात. त्यामध्ये एक सिंहाचा वाटा केतनचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जे स्ट्रॅटेजी बनवली होती, जे गेम प्लॅन बनवले होते त्याला त्याने बरोबर फॉलो केले. दुसरा बॉल या ओव्हरमधील दुसरा बॉल खराब टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या फलकावरती 52. वेदांत आतापर्यंत ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसत नाहीये. तो क्रेज, तो अंदाज दिसत नाहीये. ज्या नेचरसाठी वेदांत ओळखला जातो ऑनफिल्ड ते परतावं लागणार आहे त्या पिक फॉर्ममध्ये, त्या प्राईममध्ये. या बॉलवरती केतनच्या बॅटमधून सरळ फटका सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा. फिफ्टी 58 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेल्या 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. वेदांतच्या विरोधामध्ये हा षटकार येताना पाहायला मिळाला. बरोबर स्लॉटमध्ये बॉल दिला होता आणि केतनने त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवले. धावा फलकावरती पुढचा बॉल या ओव्हरमधील मिस्टर वेदांत त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न झाला होता. कॉन्फिडन्स नव्हता या स्ट्रोकमध्ये बॅटर केतनचा. प्रयत्न सोडलेले होते शेवटच्या क्षणाला. 4 बॉल 3 बॉल अजूनही बाकी आहेत. तर येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती रन्स येतील. मागच्या 3 बॉलमध्ये 9 आलात. तर येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती धावा टार्गेट करतायत या ठिकाणी गावदेवी चांदीप संघ टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. विकी लेवन उमरोली आणि त्याचबरोबर त्यांना दोनात करत असताना संतोषी माता घाटीम शतक त्या ठिकाणी येत आहेत. सगळं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इथे विकेट गमवावी लागणार आहे आणि एक्झॅक्ट कोणता बॅटर या ठिकाणी बाद झाला. बॅटर अर्जुला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला.
अंबुजा सराला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतो ज्या वेळेला बॉल स्टंपला लागलाय तेव्हा या ठिकाणी त्या झोनमध्ये त्या लाईनमध्ये केतन दिसत आहेत आणि क्रॉस त्या ठिकाणी झालेले नाही आहेत, त्यामुळे केतन या ठिकाणी बाद झालेत. नवीन बॅटर ध्रुव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चेंडूंचा जर विचार केला तर या ओव्हरमधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती बॅट्सविंग प्रॉपर तर नक्कीच आहे, परंतु त्या ठिकाणी शतषक आले होते, त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जाईल. सीमारेषा पलीकडे षटकार, 6 धावा. गुडीजे 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. शेवटचा बॉल 65 धावा फलकावरती. वेदांत देखील या ओव्हरमध्ये महागात पडलाय टीम गावदेवी नवसई संघासाठी. समोर फटका, टायमिंग तर प्रॉपर या ठिकाणी जोडला आणि शेवटच्या बॉलवरती देखील मोठा फटका येताना पाहायला मिळतो. षटकार 71, 71 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 72 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. अर्जुच्या बॅटमधून जे 2 षटकार आल्यात संघाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेल्यात. 71 धावा फलकावरती 72 धावांचं टार्गेट समोर आपल्याला पाहायला मिळते. 72चं टार्गेट समोर सेट केलं गेलं. जरा टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही संघांची गणना जर आपण टॉस साठी यायचंय. एका बाजूला जे संतोषी माता घाटीम आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट विकी 11 उमरोली. आदरणीय प्रकाशची गरज साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. जय संतोषी माता घाटीम टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आदरणीय प्रकाशची गरज साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. प्रकाश गरज साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. 2026 आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर माकणे हा कॉईन आपण पाहतोय. या ठिकाणी विकी 11 उमरोली टीमचा कॉल असेल. यंगस्टर माकणे असा कॉल केला गेला 2026 साला. म्हणजे टॉस या ठिकाणी घाटीम टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थान पण हवा. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग. या हंगामामध्ये तुमचा संघ या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचतोय, परंतु आतापर्यंत ते फायनल टच मिळालेले नाही आहेत. या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच प्रयत्न करू आम्ही. आज स्क्वॉडमध्ये असे कोणते खेळाडू आहेत ज्यांच्यावरती अशा अपेक्षा असतील? निकेत आहे, स्वप्नील आहे आणि सहदेव आहे. सो ऑल द बेस्ट. ज्या पद्धतीनं तुमचा संघ सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो, आज सफलमध्ये खेळण्याची संधी मिळाली, आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? ग्राउंड खूप सुंदर आहे, कारण की लास्ट टाइम जेव्हा मी विठ्ठलवाडीला आलेलो तेव्हा काहीच नव्हतं, इकडे फुल गवतने भरलेलं होतं आणि त्यांनी आता खूप सुंदर ग्राउंड केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता बॅटिंग करायची तर माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? 70 ते 80 धावा काढू. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस त्या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे जय संतोषी माता घाटीम टीमने आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊ आपण कमेंट्री बॉक्समध्ये. ओटू कॉम बॉक्स मनोजी पाटील सर.
हॅलो. यंगस्टार चषक मागणीचे सदस्य आदरणीय प्रकाशजी गरज साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करेन, आदरणीय सदानंदजी तरे साहेब अध्यक्ष आहेत, आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी गरज साहेबांचा सन्मान करायचा आहे. यंगस्टार चषक माकणे ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा तिसरा दिवस आगरी समाज गटासाठी हा दिवस राखीव आहे. आज आगरी समाजातील 10 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतात. विनर्स तेंबोडे, कन्नड रायडर्स बहाडोली आणि यंगस्टार माकणे हे 3 संघ आपण पाहिले तर पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. चौथा सामना सुरू आहे जिथे 2 संघ आपण पाहतोय. वसई तालुक्यातील एकाच विभागातील हे 2 संघ नवसे आणि चांदीप हे आपल्याला पाहायला मिळतात. चांदीप संघाने प्रथम फलंदाजी करताना 71 धावा केल्यात. 72 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय 30 चेंडूमध्ये आणि 30 चेंडूमध्ये 72 धावा करायच्या असतील तर नवसईच्या या 2 स्टार फलंदाजांना जो सौरव आणि आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जयेश, हे दोघे आहेत. या दोघांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. सौरभ आणि जयेशकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे आणि चांगल्या फटक्यांची निवड ते मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करतात, तर ती फलंदाजी त्यांना करावी लागेल. 30 चेंडू आणि विजयासाठी 72 धावा. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज मिस्टर आपल्याला पाहायला मिळेल, मीत आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती करेन की जेवण तयार आहे आणि चालू सुद्धा आहे, तर जसं जमेल तसं आपण जेवण करून घ्या. सौरभ आहे नॉन स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला जयेशला आपण पाहतोय. क्षमता भरलेले, गुणवत्ता भरलेले असे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आई गावदेवी नवसई संघाकडून ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टार्गेट 72चं सेट केलं गेलंय. सौरभ आणि जयेश, तर मीत पहिलं षटक हाताळण्यासाठी आई गावदेवी चांदीप संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू पहिल्या चेंडूला उडवलाय इनफिल्डच्या वरून, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळला गेलंय. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण करण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होते. मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि या दरम्यान 2 धावा येताना सौरभच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. बोलकं व्यक्तिमत्व म्हणून सौरभकडे आम्ही पाहतोय. चांगल्या कमेंट्स त्याच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि बिरवाडी आगरी चषकाची क्लिप व्हायरल झाली होती सौरभची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. मीत राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, चेंडूला मात्र बघितलं, पुलचा फटका पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार, कारण शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू होता इनफिल्डच्या मध्ये, 30 यार्ड सर्कलच्या मध्ये, आणि आपण पाहिलं तर चांगल्या फटक्याची निवड केली गेली. जाऊया आपण डीजे कडे, जिथे एक सुमधुर गीत ऐकूया. थँक्यू. 2 चेंडूंचा खेळ होताना 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून टॅप पद्धतीने चेंडूला खेळलं गेलंय. धावा आल्यात ह्या चेंडूवर. एक चांगली रणनीती आहे. 2 चेंडूंवर 6 धावा आल्यानंतर आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करतोय सौरभ. जयेश आहे आणि मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध खेळाडू आहे हा. आपण नवसेचा विचार केला तर जयेशचं नाव आदराने घेतलं जातं. भावेश याचं नावसुद्धा आपण पाहतोय, तर ही नावं चर्चेमध्ये असतात. त्यातलंच एक नाव आपण पाहतोय जयेश. सगळ्यांच्या नजरा असतील, जे यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडले गेले असतील आई गावदेवी नवसईचे, तर आशा असेल की जयेशने चांगली कामगिरी करावी. लक्ष ठेवून असतील जयेशवर. डाव्या हाताचा फलंदाज आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील का, हा सुद्धा कुतूहलाचा विषय आहे. इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू निर्धाव निघून जातोय.
कारण त्यांना सुद्धा माहिती आहे 30 चेंडूमध्ये 72 धावा करायच्या असतील तर मोठे फटके खेळण्याव्यतिरिक्त पर्याय नाही. आणि ती कामगिरी करताना आपल्याला सौरवला आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये 7 धावा वसूल केल्या गेल्यात. इथून जयेश आहे 2 चेंडू आहे, 2 चेंडूमध्ये मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. कारण आक्सिंग रेट आहे, रन रेट आहे, जो रिक्वायर्ड रन रेट आपल्याला तो थोडासा वाढेल जर इथून आणि जयेशच्या खेळीला इथे पूर्णविराम लागतोय. आई गावदेवी नवसी संघाला लागलेला हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण हा असा बॅटर होता जो कुठल्याही क्षणी सामन्याचं पारडं आपल्या बाजूने झुकवू शकतोय आणि तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये शून्यावर परततोय तर नक्कीच चांदीप संघ जल्लोष करेल, यात काही शंका नाही. ऐकूया आपण डीजेला आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. मीत 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिल्यात आणि एक महत्त्वाचा गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. बाजू बदलली, उजव्या बाजूने मारा करेल, पंचांच्या राऊंड द विकेटने मारा करेल मिस्टर मीत आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल, शरीरापासून दूर खेळला गेला होता, पायांची हालचाल झाली नाही, फक्त एक पाय मागे गेला, बॅकफुटवर गेला होता पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणखीन बाहेर फेकला गेला. आता बघा ऑनस्क्रीन आपण पाहतोय 24 चेंडू शिल्लक आहेत, 65 धावांची गरज तुम्हाला आहे. इथून 24 मध्ये 65 करायचे असतील तर कमीत कमी तुम्हाला 6 ते 7 मोठे फटके या 24 चेंडूमध्ये मारायचे आहेत आणि त्यासाठी आता कुठला बॅटर रिस्क घेईल हे सुद्धा पाहावं लागेल. चला थोडी घाई करा मित्रांनो, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे आपल्याला. घड्याळात आपण बघितलं तर 2:47 झालेत आणि 5वा सामना सुरू आहे. यानंतर 5 सामन्यांमध्ये संघांमध्ये लॉस टाकण्यात येतील, त्यातले 2 सामने होतील, त्यानंतर पुन्हा एकदा 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर अजून भरपूर सामने बाकी आहेत, त्यामुळे थोडं सहकार्य करा. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 आई गावदेवी चांदीप संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर जयेश किणी येतोय, माफ करा, जयेश किणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज आलाय मिस्टर, कारण दोन्ही एंडने खेळतात त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं. तुषार येतोय गोलंदाज. जर्सी क्रमांक आपण पाहिला तर 203 आहे, लकी नंबर आहे त्याचा. तुषार गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट, हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे, आरजू येतोय चेंडूच्या खाली आणि झेल सुटला आहे त्याच्याकडून. आता झेल सुटल्यानंतर आपण घरेलू क्रिकेट असेल, व्यावसायिक क्रिकेट असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, झेल सोडल्यानंतर परिणाम खूप वाईट होतात. रोहित शर्माचा झेल सुटला होता आणि त्यानंतर विश्वविक्रम झाला, 264 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. इथे झेल सुटलाय सौरवचा आणि त्याचा आता पश्चाताप होईल की फायदा येणारे चेंडू दर्शवतील. आई गावदेवी चांदीप संघातून तुषार षटक क्रमांक 2 हाताळतोय. एक चेंडूचा खेळ होताना 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. मिस्टर तुषारला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करतोय. थोडी घाई करा मित्रांनो, वारंवार सांगणं सुद्धा योग्य वाटत नाही. इथून आपण पाहिलं टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्सने पूर्णपणे बीट होताना प्रचितला आपण पाहतोय, ज्याने 2 चेंडूचा खेळ केलाय, परंतु धाव अजूनपर्यंत त्याच्या बॅटमधून आली नाही. इथे बघा बॅट थोडीशी क्रॉस अँगलने खालून गेली आणि चेंडू बराच
वरून बॅटच्या आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे चेंडूवर नजर नव्हती. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा आलाय चेंडू खाली आणि झेल सुटलाय. बघा यंगस्टार चषक माकणे आपण ही स्पर्धा पाहतोय. सकाळच्या सत्रापासून आपण बघितले तर बरेचसे झेल सुटलेले आहेत आणि झेल सुटल्यानंतर परिणाम बघा काय झालाय. इथे मोह आवरला नाही तिसरी धाव घेण्याचा आणि इथे गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर प्रचितला आपण पाहतोय जो वन डाऊनला आला होता आणि बाद होताना. अमित येतोय मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर किंग म्हटलं जात आहे याला. नवसई गावाचा हा एक स्टार खेळाडू आहे. ॲज अ बॅटर म्हणून खूप चांगली प्रगती त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. तर आता अमितवर सगळ्यांच्या नजरा असतील कारण प्रचित आणि जयेश बाद झाल्यानंतर सौरव आणि अमित ह्या जोडीवर सर्व काही अवलंबून असेल. चांगली कामगिरी करायची असेल, सामना शेवटच्या षटकापर्यंत न्यायचा असेल तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला व्यवस्थित फटके खेळावे लागतील, बेजबाबदार फटके टाळावे लागतील आणि चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची ताकद ठेवावी लागेल. गोलंदाज तयार होताना तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. समालोचन कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करतोय. इथे आपण बघितलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागा बनवली होती. लॉंग लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्नसुद्धा दिसला परंतु गोलंदाज हुशार होता आणि त्याने चेंडू बरोबर आपण बघितलं तर आउटसाईड दी ऑफ स्टंप मारा केला गेला होता आणि जो बॅटर होता तो खूपच बाहेर गेला होता. चेंडू उजव्या थोडासा बाहेर फेकला गेला होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघितलं चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. व्यवस्थित फटका कनेक्ट झाला नाही. क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि चेंडूला उचलून फेकेपर्यंत फक्त एक धाव मिळेल. आता सिंगल डबलने काही होणार नाही. प्रत्येक चेंडूमागे तुम्हाला 3 पेक्षा जास्त धावा करायच्या आहेत. त्यामुळे मोठे फटके आता खेळावे लागतील कारण रिक्वायर्ड रन रेट आहे तो खूप वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19.26 झाला आहे इथे आणि 6च्या करंट रन रेटने तुम्ही खेळतायत. यावेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि झेल क्रमांक 3 झेल इथे सुटलेले आहेत. जणू काही प्रॅक्टिस सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटतात परंतु त्याचा फायदा नवसेचे खेळाडू घेत नाहीत. आपण बघितलं तर 72 धावांचं लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघितलं तर 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा आहेत आणि 2 गडी महत्त्वाचे बाद झालेत. इथून चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 60 धावांचं लक्ष असेल. 20 धावा प्रति षटकामागे तुम्हाला करायच्या आहेत. 18 चेंडू 60 धावा. घेतोय छोटासा डीजे ब्रेक. सहजासहजी आपण जो 12वा खेळाडू असतो ना, जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एवढं हसून असतंय जेवढं या नवसईच्या आमच्या यंगस्टरच्या आहे. म्हणजे तो खुश आहे. त्याला टेन्शन नाही सामना जिंको किंवा हरो. आपण आपला एन्जॉय करायचा आणि सांगतोय की आम्ही बडोदा एक्सप्रेसवरून आलोय आता बुलेट ट्रेनवरून जाणार. म्हणजे त्याला हे सुद्धा माहीत आहे की आता आम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल. परंतु अमित आहे मित्रा. जोपर्यंत अमित आणि सौरव आहे काही सांगू शकत नाही आपण. क्रिकेट आहे हा विनोदाचा भाग होता कारण आगरी समाजाच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा असले विनोद होतात. आपलीच पोरं आहेत सगळी. जयेश किणे येतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि अमित. यावेळेला अमितची आज बॅट थोडीशी शांत पाहायला मिळते. व्यवस्थित चेंडू येत नाहीत. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही. 13 चेंडू आणि फक्त 13 धावा धावफलकावर आहेत. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप सुरू आहे आणि त्यामध्ये सुद्धा उलटफेर झाला. आज ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेने हरवलेला आहे. खूप मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या पॉईंट टेबलमध्ये 3ऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाला फेकलं गेलंय. इथे आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय आणि खरी कलाटणी या षटकारानंतर सामन्याला येईल. इथून या षटकामध्ये अजून 4 चेंडू आहेत आणि तेच गतीने गोलंदाजी करतोय जयेश किणी आणि त्या गतीचा जर फायदा सौरभने अमितने उचलला आणखीन 4 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके आले
तर सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. षटकारानंतर धावा झाल्यात शेखर किणी आम्हाला दर्शवतात. 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शिवभक्त आहेत आमचे जवळचे मित्र आणि नेहमी माकण्यामध्ये स्पर्धा असली की त्यांची आमची भेट होते. जयेश किणी ओव्हर द विकेटने आलेत. ओव्हर द विकेटने आले. चेंडू हवेमध्ये बराच वेळ आहे. 2 खेळाडू आलेत तिथे. चेंडूला अडवतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात सौरवच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी करतोय. 7 मध्ये 12ची खेळी त्याच्या बॅटमधून. 6 मध्ये 10. 7 मध्ये 12 मिस्टर सौरव आपण पाहतोय. थोडीशी इथे चुकी झाली होती. आम्ही मागतोय तुमच्याकडून, माफी मागतोय की षटकार सुद्धा सौरभच्याच नावावर आहे तो. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर ऑन स्क्रीन 24. 4 चेंडूंचा खेळ होताना 8 चेंडूमध्ये 20ची खेळी सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळते. गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. पंचवीस धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. इथून अमित थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमितला मी बऱ्याच जवळून पाहिलंय खेळताना. चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आणि इथून आता आपण बघितलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे आणि 12 चेंडूमध्ये 45ची गरज आहे. जो रन रेट आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 45 तर शेवटच्या षटकामध्ये 18-20 जरी राहिल्या तरी सुद्धा त्या खूप होऊ शकतात धावा. थोडासा टेन्शन वाढलं असेल नवसाई संघावरचं. प्रमुख फलंदाज आहे अमित. अमितचं खेळणं आता खूप गरजेचं आहे. 12 चेंडू 45ची गरज आहे. षटक क्रमांक 4 घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी नवसाई आणि एका बाजूने गावदेवी चांदीप हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून ही सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअरिटी चांगली आहे आपल्याला पाहायला मिळते. लाईव्हच्या दुनियेमध्ये हे सुद्धा नाव आपल्याला आता चर्चेमध्ये पाहायला मिळतंय. 6 सीटर स्पोर्ट. सफाळे विभागामध्ये आपण बघितलं तर बऱ्याचशा अशा टुर्नामेंट आहेत ज्या 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. पाटील नेटवर्क असेल, विश नेटवर्क असेल, आता 6 सीटर स्पोर्ट, ही 3 नावं पालघर तालुक्यामध्ये आपण पाहतोय चर्चेमध्ये आहेत. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर ओमकारला आपण पाहतोय. बारा चेंडू आणि विजयासाठी 45 धावा. 22.50ची सरासरी तुम्हाला प्रति षटकामागे राखायची आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आता चौकार मारायचा आहे. 22 मध्ये 45 पाहिजेत. 22 मध्ये जर 12 मध्ये जर 45ची गरज आहे आणि तुम्ही प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण लावतील तर थोडीशी चुकीची गोष्ट ठरते. इथून आता विजयासाठी 11 चेंडू आणि 45 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारला तरी सामना बरोबरीमध्ये येतोय. टेन्शन पूर्णपणे फलंदाजांवर आहे आणि इथे आपल्याला गोलंदाज थोडासा टेन्शन घेताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण बदलताना पाहायला मिळतोय वारंवार.
चांगली गोलंदाजी करतोय. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि चौथा झेल सुटलाय हा. म्हणजे हा सुद्धा विक्रम होईल यंगस्टर चषक मागणे या स्पर्धेमध्ये. एवढे झेल सुटून सुद्धा एकतर्फी सामना जिंकण्याच्या दिशेने मात्र आई गावदेवी चांदीप संघ जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. चांगला चेंडू होता. व्यवस्थित लाईन लेंथ राखण्यात यश येते गोलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. आणि या चांदीपच्या खेळाडूंचं आणखीन एक कौतुक करेन की झेल सुटल्यानंतर कुठलाही खेळाडू रिॲक्शन किंवा असं त्या खेळाडूकडे बोट दाखवत नाहीत. ही एक सांघिक भावना आहे त्यांच्यामध्ये. यावेळेला चांगला फटका खेळलाय, थोडासा उशीर झालाय, परंतु बघा झेल सुद्धा घेतलाय. जिथे कधी कधी तुम्ही मिस टाईम फटके असतात ते सुद्धा सीमारेषेच्या बाहेर जातात. इथे व्यवस्थित कनेक्ट झालेला चेंडू सुद्धा जाऊ शकला नाही. जेव्हा तुमचा दिवस नसतो तेव्हा असे फटके सीमारेषेच्या आतमध्ये झेलले जातात. कृपेश पाटील गोट्या येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक वेळ अशी होती की नवसे गावातून कृपेशला आपण पाहायचो सलामी किंवा 2 नंबर 3 नंबरला चांगली फलंदाजी करत होता. आणि ते दिवस आज आठवतील का आपल्याला? ती फलंदाजी पाहायला मिळेल का? कृपेश गोट्या या नावाने जास्तीत जास्त ओळखलं जाते. आणि या खेळाडूला बेस्ट फिल्डर अवॉर्ड एक मिळाला होता प्राजक्ता माळी यांच्या हस्ते. मात्र तो अवॉर्ड त्यांनी स्वीकारला गेला होता. आणि खरोखरच मी आगरी समाजामध्ये पाहतोय तर कृपेश यासारखा मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप चांगले झेल तो कॅरी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न सौरभ एकाकी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी. सौरभच्या बॅटमधून एकाकी झुंज देताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच उमरोळी. आत्ता 12 चेंडू शिल्लक आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण बघितलं तर 39 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडू 39 धावा. चला मित्रांनो घाई करा. विनंती करेन जयेश किणी आणि कंपनी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 मध्ये 39ची गरज आहे. फक्त तुम्हाला 6 चेंडू फेअर डिलिव्हरी करायचे आहेत. आदरणीय संतोषजी गावड साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. आई गावदेवी चांदीप संघ आपण मजबूत स्थितीमध्ये पाहतोय. इथून 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये 39ची गरज आहे. उमरोळी आणि घाटीम ही एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतात. उमरोळी संघाचं नाव आगरी समाजामध्ये आपण खूप ऐकलंय आणि त्यांना तोडीस तोड असा घाटीम संघ आपण पाहतोय. ज्या घाटीम संघातील एक खेळाडू असा आहे की यंदाचं सीझन हे 2026 आणि 2025चा शेवट अक्षरशः ज्याने गाजवलाय, आगरी प्रीमियर लीग ज्याने गाजवली, निकेत गावडवर सगळ्यांच्या नजरा असतील. पुढील सामन्यामध्ये निकेत गावड कशा पद्धतीने फलंदाजी करेल, घाटीम संघाकडून स्वप्नील गावड असेल, हर्षल स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळाला. आणि या वेळेला आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कृपेशच्या बॅटमधून चौकार येताना 2 चेंडू आणि 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघितलं, चेंडूला येऊ दिलं आणि मग बॅटचं ब्लेड ओपन केलं. चेंडू 4 धावांसाठी निघून गेलाय.
या दरम्यान एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना कृपेशला आपण पाहिलं, परंतु सौरव आहे 12 चेंडूमध्ये 25वर खेळतोय. इथून 4 चेंडू आहेत सौरवकडे. कशा पद्धतीने सौरव या चेंडूचा सामना करतोय हे सुद्धा पाहावं लागेल, कारण सामना आता हातातून निसटलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर षटकार जरी आले तरी सामना जिंकू शकत नाही हे सौरवला सुद्धा माहीत आहे. परंतु आपली फलंदाजी आहे ती आणखीन बहरताना पाहायला मिळेल का? चांगला फटका खेळलाय बघा. चेंडूचं कनेक्शन एवढं चांगलं होतं की 6 धावा लिहिल्या होत्या या चेंडूवर. 6 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मी म्हटलं होतं तुम्हाला सौरव सलामीला आला होता तेव्हाच की दोघांचं खेळणं गरजेचं आहे. सौरवने मात्र एकाकी झुंज दिले. त्याला साथ जर आणखीन एका बॅटरची भेटली असती तर नक्कीच इथे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाला असता. इथून पुन्हा एकदा जबरदस्त फटका. ह्या आधीच्या चेंडूवर षटकाराचा चेंडू होता, परंतु हा चेंडू चांगला होता. या चेंडूवर 6 धावा लिहिल्या नव्हत्या, परंतु फक्त सौरवच ह्या चेंडूला षटकार मारू शकतोय. जणू काही त्याने सिद्ध केलंय. बघा किती बाहेरचा चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा वाईड लाईनची जी रेषा आहे त्या रेषेच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता आणि ह्या चेंडूला काही जबरदस्त खेळलं गेलंय 6 धावांसाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. 22 धावांचं लक्ष समोर आहे. 2 चेंडू आणि 22 धावा. सौरव फटका तर चांगला खेळलाय. 1 धाव पूर्ण केली गेली. विजयासाठी आता 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 1. कृपेश पाटील खेळण्यासाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम आहे गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक आहे गोलंदाज आणि कृपेशच्या बॅटमधून चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवट चांगला झाला. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु 16 धावाने हा सामना मात्र संदीप संघाने जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचं करूया आपण अभिनंदन. आणि नवसाई संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि पुढील क्रिकेटमय वाटचालीसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. तर प्लेअर ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. केतन ठरतोय सामनावीर. 13 चेंडूमध्ये ज्याच्या बॅटमधून 29 धावा आल्या होत्या. सलामीला आला होता केतन आणि केतन ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच.